कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठ सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे लगत मिटून घेऊया. काही क्षण या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका. सुरुवात करूया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन यथाशक्ती जाणीवपूर्वक. सर्दी झाली असेल, नाक सोडलं असेल तर कपालभाती करणं टाळा. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हात ज्ञान मुद्रेत. तीन मध्यम पट्टीतले ओंकार सलग एका लागोपाठ एक. यथाशक्ती एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. इनर अवेअरनेस. दोन्ही हात जोडून प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपून ओम ला वंदन. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश सरळ होऊया. दोन्ही हात खाली. हस्त नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. करणार आहोत नेक रोटेशन. साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठ सरळ. सुरुवात करूया. सावकाश मान आपली उजवीकडे जाईल. मागची भिंत बघायची. मध्यभागी. बरोबर. डावीकडे. सेंटर. उजवीकडे. सेंटर. डावीकडे.
सेंटर. अजून एक राऊंड उजवीकडे. सेंटर. डावीकडे. सेंटर. मान मध्यभागी येईल. आता हलकीशी टिल्टिंग करणार आहोत, म्हणजे एकदा उजव्या बाजूला आपण थोडीशी साईडवर्ड बेंड आणि डाव्या बाजूला बघा या प्रकारे. एकदा उजव्या बाजूला. उजवा कान उजव्या खांद्याजवळ नेण्याचा प्रयत्न, खांदे मात्र वर उचलू नका. पुन्हा सेंटर. डावीकडे. सेंटर. उजवीकडे. डावीकडे. उजवीकडे. डावीकडे. मध्यभागी. सावकाश मान आता वर नेऊया. आणि हनुवटी गळ्याकडे. ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी हनुवटी गळ्याकडे नेणं टाळायचं आहे. पुन्हा एकदा मानवर. फक्त मानेमध्ये हालचाल जाणीवपूर्वक. आणि खाली. वर. खाली. आणि आता फुल नेक रोटेशन सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. क्लॉकवाईज 2 वेळेला ही कृती. पुन्हा हालचाल फक्त मानेमध्ये, पाठीचा कणा आपला सरळ आहे. आणि डावीकडून उजवीकडे. 3 वेळा पूर्ण झालं की मान सरळ करायची. सॉरी, 2-2 वेळेला दोन्ही बाजूनी झालं की मान सरळ करा. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण मानेचे सांधे मोकळे झाले. आता आपला उजवा जो हात आहे, उजव्या हाताचा अंगठा, तो आपल्या नजरेच्या समोर घेऊन यायचा आहे. आणि आता फक्त उजव्या हाताचा अंगठा उजव्या बाजूला जाईल, म्हणजे हात आपला उजव्या बाजूला आणि आपली नजर उजवीकडे जाणार आहे. आपल्याला मान हलवायची नाहीये. नजर उजव्या हाताच्या अंगठ्याकडे स्थिर करा आणि हळूहळू आपला उजवा हात उजव्या बाजूला न्या. आणि आपल्या डोळ्यांची बुबुळं फक्त फिरतायत, आपल्याला मान हलवायची नाहीये. हा, बरोबर. आणि आता तिरप्या नजरेने उजव्या हाताच्या अंगठ्याकडे बघायचंय. बरोबर. मान न हलवता. आणि मग पुन्हा एकदा सेंटर. फक्त नजरेमध्ये हालचाल. पुन्हा उजवा हात जास्तीत जास्त उजवीकडे आणि आपली नजर उजवीकडे, मानेमध्ये हालचाल न करता. मध्यभागी. पुन्हा जास्तीत जास्त उजवीकडे. 3 वेळा आपण ही कृती करतोय. मान न हलवता तिरप्या नजरेने उजव्या हाताच्या अंगठ्याकडे आपण बघतोय. आणि पुन्हा एकदा हळूहळू मध्यभागी आणतोय. पुन्हा नजर आपली उजव्या हाताच्या अंगठ्याकडे स्थिर आहे आणि आता जास्तीत जास्त अंगठा वर आणि खाली. वर. खाली. वर. जास्तीत जास्त वर न्या, नजर आपली सिलिंगकडे जाते. आणि जास्तीत जास्त खाली आणताना नजर आपली जमिनीकडे जाते. 3 वेळा झालं की आता रोटेशन. सावकाश हात खाली, नजर खाली. अंगठ्याकडेच आपली नजर स्थिर आहे. आणि आता हळूहळू उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवा. आपल्या नजरेने मोठं वर्तुळ करा. पुन्हा हे क्लॉकवाईज आपण 3 वेळा करतोय. हालचाल फक्त नजरेमध्ये, आपली मान हलत नाहीये, अंगठ्यासोबत आपली नजर गोलाकार फिरतीये. हे करताना डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण नाही आणायचा, अगदी सहज हालचाल करा. 3 वेळा झालं की नजर समोर आणि उजवा हात गुडघ्यावर. बरोबर. आता डाव्या हाताचा अंगठा समोर घ्यायचा आहे. नजर डाव्या हाताच्या अंगठ्याकडे स्थिर. आणि आता डावा हात जास्तीत जास्त डावीकडे आणि नजर डावीकडे. पुन्हा मध्यभागी. 3 वेळेला ही कृती आता आपण अँटी क्लॉक, म्हणजे एकदा उजव्या बाजूने झालं, आता डाव्या बाजूने. डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम आहेत हे.
ज्यांना त्यांचं कॅटरेक्टचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी मात्र करताना काळजी घ्या. आणि पुन्हा एकदा, अजून एकदा जास्तीत जास्त डावीकडे 3 वेळेला आपण ही कृती करतोय. तिरप्या नजरेने डावा अंगठा जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करा. आणि पुन्हा मध्यभागी घेऊन या. आता अंगठा जास्तीत जास्त वर आणि खाली. वर, नजरेत हालचाल, खाली. वर, खाली. रोटेशन क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे. अंगठ्यासोबत आपली नजर सुद्धा फिरतीये क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, सॉरी. हालचाल फक्त अंगठ्यामध्ये आणि आपल्या नजरेत होतीये. जाणीवपूर्वक कृती. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचं आणि दोन्ही हात गुडघ्यावर. नाही, एकदाच फक्त केलं तरी चाललं असतं, डावीकडून उजवीकडे. दोन्ही हात गुडघ्यांवर. आता डोळे जास्तीत जास्त मोठे करायचे आणि गच्च मिटायचे. जास्तीत जास्त मोठे करायचे, मोठा मोठा डोळा करायचा. असं इमॅजिन करायचं की आपण कोणातरी ओरडतोय, आपल्या सगळे डोळ्यांचे स्नायू ताणले गेले. मोठे मोठे आणि गच्च मिटून घ्यायचे. पुन्हा उघडायचे, जास्तीत जास्त मोठे 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 आणि गच्च मिटून घ्या. पुन्हा डोळे उघडायचे, जास्तीत जास्त ताण द्यायचा डोळ्यांमध्ये आणि गच्च मिटून घ्या. रिलॅक्स करा. संपूर्ण डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स. चेहऱ्यावर, कपाळावर आता कुठलाही ताण नाहीये. आणि आता आपल्या करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे, आपली रिंग फिंगर, ती बंद डोळ्यांवर ठेवा. करंगळीच्या बाजूचं बोट बंद डोळ्यांवर ठेवायचंय. डोळ्यांचा जो फुगीर भाग आहे तिथे ठेवायचं आणि क्लॉकवाईज त्याचं रोटेशन करा. तो जो फुगीर भाग आहे डोळ्यांचा, म्हणजे आपली बुबुळ जी आहे, आपण डोळे अलगद मिटलेत, पापड्यांवर पापड्या, तर ते फक्त क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला गोलाकार फिरून घ्यायचं आणि अँटी क्लॉकवाईज. डोळ्यांवर, कपाळावर कुठलाही ताण नाही. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं. निर्माण झालेली हलकी हलकी आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना टॅपिंग करायचं. पुन्हा घर्षण करायचं आणि टॅपिंग हलक्या हलक्या हाताने आपल्या संपूर्ण डोळ्यांना ती उबदार तो स्पर्श आहे तो द्यायचा. पुन्हा एकदा पामिंग आणि टॅपिंग. आता दोन्ही हात थोडेसे लांब घ्यायचे, हाताची उंजळ थोडीशी लांब घ्यायची, आपल्या चेहऱ्याच्या समोर ठेवायची आणि पापड्यांची हलकी हलकी उघडझाप उघडझाप करत डोळे उघडायचे. बरोबर. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. कृती झाली की, आणि आता पुढची कृती म्हणजे आपल्या जिभेचे सूक्ष्म व्यायाम. आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि आतमध्ये घ्यायची. जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि आत, बाहेर, आत, बाहेर, आत. आता जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि एकदा उजवीकडे डावीकडे अशी फिरवून घ्यायची. नजर जिभेच्या शेंड्याकडे. जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि एकदा उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. आता गोलाकार फिरून घ्या उजवीकडून डावीकडे 3 वेळेला
आणि डावीकडून उजवीकडे 3 वेळेला. पुन्हा जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि कृती करायला सुरुवात. नजर समोर. आता जीभ तोंडातल्या तोंडात गोलाकार फिरवायची, उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे. असं इमॅजिन करायचं की आपल्या तोंडामध्ये एखादी गोळी आहे आणि आपण ती चघळतोय. हम्म. 3 वेळेला क्लॉकवाईज, 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज. छान. आणि आता पुढची कृती. आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास भरून घेतल्यानंतर आपल्याला दोन्हीही गाल फुगवायचे, जसं आपण फुग्यामध्ये हवा भरतो त्याप्रमाणे दोन्ही गाल फुगवायचे. आणि ओठांचा चंबू करून संपूर्ण हवा बाहेर सोडून द्यायची. जसं आपण फुग्याच्या तोंडातनं बाहेर हवा सोडतो त्याप्रमाणे ही कृती करायची. एक श्वास. आता जास्त वेळ जर पायाची मांडी घालून बसणं शक्य नसेल तर दोन्ही पाय समोर करा. एक श्वास भरून घ्या आणि गाल फुगवा. आणि संपूर्ण हवा बाहेर सोडा. श्वास सोडत सोडत संपूर्ण हवा बाहेर. अजून एक राऊंड. एक श्वास भरून घ्यायचा, गाल फुगवायचे आणि श्वास सोडत संपूर्ण हवा बाहेर सोडा. पुन्हा एक श्वास भरून घेऊया, गाल फुगवूया. संपूर्ण हवा बाहेर सोडा. एक शेवटचा राऊंड. गाल फुगवून घ्या, श्वास घेत आणि श्वास सोडत संपूर्ण हवा गालातून बाहेर सोडा. आता दोन्हीही बोटांची चिमूट करायची आहे अशा प्रकारे. आणि आपल्या भुवया ज्या आहेत त्या अशा चेपून घ्यायच्या. पुन्हा या क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. हाताच्या बोटांनी भुवया चेपायच्या आहेत. बरोबर. हवं असेल तर डोळे मिटून घ्या आणि ही कृती करा, म्हणजे बरोबर आपलं लक्ष त्या कृतीकडे जातं. 3 ते 4 वेळेला ही कृती करून घ्या. आता आपलं पहिलं बोट कानाच्या मागे न्यायचंय, पहिलं बोट. आणि प्रेस करायचंय कान. पुन्हा आपल्याला वरून खाली आणि खालून वर असा प्रेस करायचा आहे. कानाच्या मागे पहिलं बोट न्यायचं आणि तो संपूर्ण कान आपला मागच्या बाजूने आपण प्रेस करतोय हाताच्या बोटाने, वरून खाली आणि खालून वर. हम्म. हळूहळू आपले हात आपल्या गळ्यापर्यंत, म्हणजे आपला कॉलर बोन आहे तिथपर्यंत आणलेत तरी चालेल, म्हणजे दाबत दाबत चेपत चेपत पुन्हा तसंच वर जायचं. हम्म. ह्या ज्या सगळ्या आपण कृती करतोय, म्हणजे कानाच्या, डोळ्यांच्या, जिभेच्या, या मेंदूसाठी, आपल्या ब्रेनसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. बरोबर. आणि आता पुन्हा दोन्हीही बोटांची चिमूट करायची आणि आपला संपूर्ण कान प्रेस करायचा. संपूर्ण कान वरून खाली आणि खालून वर प्रेस करा. हा, बरोबर. हम्म. बरोबर. आता फक्त आपली कानाची जी पाळी आहे ती फक्त अशी खाली ओढा आणि रिलॅक्स करा, म्हणजे ताणायची आहे, रिलॅक्स करायची आहे. फक्त कानाची पाळी. हा, बरोबर. ताणायची, रिलॅक्स करायची, ताणायची आहे, रिलॅक्स करायची, ताणायची, रिलॅक्स करायची. हा. आणि आता आपलं पहिलं जे बोट आहे किंवा आपली करंगळी, ही कानाच्या आतमध्ये टाकायची आणि असं गोलाकार फिरवायचं. आता ज्यांची नखं वाढली असतील त्यांनी कृपया सावकाश करा, कानाला इजा होऊ शकते. गिरमिट म्हणजे आपण आपली पेन्सिलचं टोक कसं करतो त्याप्रमाणे
गोलाकार फिरवायची. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर घ्यायचे, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. पायामध्ये जास्त मुंग्या आल्यासारख्या वाटल्याच असतील तर थोडस पायामध्ये हालचाल करून घ्या. मान मागे सैल सोडा. करणार आहोत आपण वृषभासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, आणि आपला डावा पाय फोल्ड करा. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. आणि उजव्या पायाची मांडी जसं आपण उपडी मांडी घालतो खाली जमिनीकडे, हा, उजव्या पाय जो आता आपला सरळ आहे तो जसं आपण उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे फोल्ड करा उजवा पाय. दोन्हीही पाय गुडघे एका रेषेमध्ये येतील. सीट पासून थोडेसे लांब घ्या, बाहेर घ्या, बाहेरच्या बाजूला. हा, ओके, परफेक्ट आहे. बरोबर. दोन्ही हात गुडघ्यांवरती. थोडस डाव्या बाजूला टर्न व्हायचंय, डोळे मिटून घेऊया आणि या स्थितीमध्ये काही क्षण थांबूया. हिप जॉईंट साठी अतिशय महत्वाचं आसन आहे हे. कमरेचा जो खुबा आहे आपला तो सुद्धा फ्लेक्झिबल व्हायला मदत होते. आता उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा, डावा हात मागे, आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. हलकसं ट्विस्टिंग आपल्या गळ्याच्या इथे आणि आपल्या पाठकड्यात. सावकाश मध्यभागी. मध्यभागी या. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. आणि आता आपापल्या क्षमतेने एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला खाली झुकायला सुरुवात करायची. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न, अट्टहास नसेल. यथाशक्ती कृती करा. कुठेही ओव्हर नको. हात कपाळ जमिनीपर्यंत नाही पोचलं तरी चालेल. यथाशक्ती थांबा. ठीक आहे, छान. आणि आता सावकाश हळूहळू उलटचाल करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. छान, परफेक्ट होतं. दोन्ही हात गुडघ्यांवरती. आता सुरुवातीला पहिला उजवा पाय सरळ करा आणि मग डावा पाय. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेत. आता आपला उजवा पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि डाव्या पायाची उपडी मांडी घाला. जास्तीत जास्त बाहेरच्या बाजूला पाय आपला असेल. आतल्या बाजूला न घेता बाहेरच्या. गुडघे आणि मांड्या एका रेषेत येतील, पावलं एका रेषेत येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर उजव्या बाजूला टर्न व्हायचंय, डोळे मिटून घेऊया. जाणीव डाव्या पायाकडे. तिथे थाय मसल्स, हिप जॉईंट्स, या ठिकाणी झालेला बदल, आलेला ताण, याचा जाणीव, याची जाणीव. आता डावा हात उजव्या गुडघ्यावर, उजवा हात मागे, आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. विरुद्ध बाजूने ट्विस्टिंग. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. सावकाश मध्यभागी. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न, अट्टहास नसेल. कुठेही पाय मात्र आपला वर उचलला नाही 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 ना जात, याची काळजी घ्या. पुन्हा इथे श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. छान, बरोबर होतं. दोन्ही हात खाली. पहिल्यांदा डावा पाय सरळ करा आणि उजवा पाय मग सरळ करा आणि विश्रांती. आता जे आपण हे केलं हे वृषभासन. वृषभ म्हणजे बैल. बैलाप्रमाणे हा पायाचा आकृतीबंध दिसतो. पुढे आपण बघणार आहोत गोमुखासन.
गोमुखासनचे कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, त्यांनी मात्र गोमुखासन करताना काळजी घ्यायची आहे, यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. इथे तुम्हाला एखादा नॅपकिनची गरज लागू शकते गोमुखासन करताना, तर तो जवळपास घ्या. आणि आता हे आसन कसं करायचं नवीन साधकांसाठी दाखवते, मग आपण एकत्रित करू. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. सुरुवातीला उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आडवा. त्याचं पाऊल जमिनीला टेकवायचं म्हणजे डाव्या सीटच्या जवळ. खाली असलेला डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या सीटच्या जवळ. दोन्हीही पावलं बघा विरुद्ध बाजूने बाहेर आहेत. आता इथे गुडघे आणि मांड्या एका रेषेमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. तर ही पकड अजून स्थिर होण्यासाठी, पक्की होण्यासाठी दोन्ही हात पावलांवर ठेवायचे, सीटचा भाग वर उचलायचा, गुडघे मांड्या आपले आपण ऍडजस्ट करायचं, थोडंसं पुढे झुकायचं आणि पुन्हा सीटचा भाग जमिनीवर. आता इथे आपण उजवा पाय प्रथम फोल्ड केलेला आहे बरोबर, त्यामुळे उजवा पाय वर आहे, त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा आणि मग उजव्या हाताचा तळवा. हे आसन आपल्याला दोन्हीही बाजूनी करायचं असतं. तर ही झाली गोमुखासनची स्थिती. आता इथे बघा आपले जी पावलं आहेत ही गायीच्या कानाप्रमाणे दिसतात आणि आपले जे गुडघे मांडे आहेत हे गायीच्या मुखाप्रमाणे दिसतात, म्हणून याला गोमुखासन असं नाव आहे. पुढची कृती जी आहे ती म्हणजे बद्ध हस्त गोमुखासन. तर इथे तुम्हाला हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवायची, इंटरलॉक करायचे. तर इथे तुम्हाला नॅपकिनची गरज लागू शकते. आता मी तुम्हाला दाखवते ते कसं करतात. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, तो मागे फोल्ड करायचा, खाली असलेला डावा हात मागे न्यायचा आणि दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. हे करताना समजा तुमची हाताची बोटं एकमेकांमध्ये अशी सहज गुंफवली जात नसतील तर मग नॅपकिन घ्यायचं. आता इथे तुम्ही नॅपकिनच्या आधारे ही कृती करू शकता. म्हणजे बघा, एका हातात दुसरं टोक पकडायचं, दुसऱ्या हातामध्ये एक टोक एका हातात आणि दुसरं टोक दुसऱ्या हातात. अशा प्रकारे तुम्ही ही कृती करू शकता. समजा तुमची बोटं सहज गुंफवली नाही जात तर तुम्ही अशा प्रकारे नॅपकिनचा आधार घेऊ शकता आणि हळूहळू आपले हात एकमेकांच्या जवळ आणण्याचा असा प्रयत्न करायचा, यथाशक्ती प्रयत्न, आणि मग त्या स्थितीमध्ये थांबायचं. नॅपकिनच्या आधारे तुम्ही अशा प्रकारे कृती करू शकता. आणि ही आहे या आसनाची अंतिम स्थिती. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची, मान सरळ ठेवायची, नजर समोर ठेवायची. ठीक आहे. आसन सोडताना बघा, जो आपला हात खाली आहे म्हणजे डावा हात जो खाली आहे तो पहिल्यांदा गुडघ्यावर येईल आणि मग वर असलेला उजवा. ठीक आहे. आणि जो खाली असलेला डावा पाय आहे तो प्रथम सरळ करायचा, मग वर असलेला उजवा पाय, आणि मग हेच आसन विरुद्ध बाजूने करायचं. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले. प्रथम उजवा पाय फोल्ड करा आणि मग डावा पाय. आपल्या सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवरच असेल. दोन्ही हातांचे तळवे पावलांवर ठेवायचे. थोडस सीटचा भाग वर उचलायचा, गुडघे एका रेषेमध्ये आणायचे पुढे उचलून आणि पुन्हा जमिनीवर स्थिर. बरोबर, छान केलंय. डावा हात प्रथम उजव्या गुडघ्यावर येईल, मग उजवा हात डाव्या गुडघ्यावर. डोळे मिटून घ्यायचे आहेत. या स्थितीमध्ये काही क्षण थांबायचंय. आणि आता करूया बद्ध हस्त गोमुखासन. प्रथम उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि मग डावा हात, आणि मग तो फोल्ड करा. खाली असलेला डावा हात न्यायचा वर. दंडाचा स्पर्श आपल्या कानाला होतोय. नजर समोर, मान सरळ. आता इथे सुद्धा काही क्षण थांबवा.
आपली पूर्णपणे उजवी बाजू ताणली गेली आहे त्याची जाणीव. छान. प्रथम डोळे उघडायचे, डावा हात खाली घेऊन यायचा, मग उजवा हात. डावा पाय प्रथम सरळ करा खाली असलेला, मग उजवा पाय. हीच कृती विरुद्ध बाजूने. थोडा वेळ विश्रांती घ्या आणि हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता प्रथम डावा पाय फोल्ड करा वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने उजवा. हातांची बोट सॉरी दोन्हीही हात पावलावर ठेवून कमरेत थोडस पुढे झुकायचंय, सीटचा भाग वर उचलून. आता प्रथम उजवा हात डाव्या गुडघ्यावर येईल, मग डावा हात. इथे डोळे मिटून काही क्षण विश्रांती. जाणीव आपल्या संपूर्ण देहाकडे. विरुद्ध बाजूने आपण हे आसन केलंय. कुठल्या बाजूने आपण जास्त कम्फर्टेबल होतो हे आपलं आपण तपासून पहा. पुढे करूया बद्ध हस्त गोमुखासन आणि त्यासाठी डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला उजवा हात मागे न्यायचा. नॅपकिनचा आधार घ्यायला हरकत नाहीये. नजर समोर, डोळे मिटून घ्यायचे आणि या स्थितीमध्ये काही क्षण थांबायचं. उजव्या खांद्यावर तुम्हाला जास्त प्रेशर वाटेल, डावी बाजू ताणली गेली आहे त्याची जाणीव. पाठकाणा सरळ आहे. उलट चाल करताना आधी डोळे उघडा. प्रथम उजवा हात खाली घ्या, समोर आणा, मग डावा हात. खाली असलेला उजवा पाय सरळ करा, मग वर असलेला डावा पाय आणि विश्रांती. पावलांमध्ये जास्त ताण वाटत असेल थोडेसे पावलांमध्ये हालचाल करून घ्या आणि सावकाश दंड स्थितीमध्ये या. कुठून उभं राहायचंय, दंड स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत कटिचक्रासन. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर, दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे वळून डाव्या पायाचे डास बघा. डावीकडे ट्विस्ट होऊन उजव्या पायाचे डास बघा. डायनॅमिक कृती. 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झालं की थांबा. करूया ताडासन. दोन्ही पाय जुळलेले, नजर समोर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, टाचा वर उचलायचे आणि संपूर्ण स्ट्रेच. जास्तीत जास्त ताण ताण. सावकाश टाचा खाली, हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करणार आहोत हस्तपादासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. पावलांमध्ये किंचित अंतर घ्या जर तोल जात असेल. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी मात्र हे आसन करणं टाळायचं आहे किंवा यथाशक्ती प्रयत्न करा. माझ्या सूचनेची वाट न बघता आसन सोडायला हरकत नाहीये. ज्यांना या सगळ्या व्याधी आहेत त्यांच्यासाठी ही सूचना. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आपले दोन्ही हात पावलाच्या जवळ जातील किंवा हात जमिनीकडे सैल सोडा. ठीक आहे, जर हात जमीनपर्यंत नसतील पोचत तर हात जमिनीकडे सैल सोडा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले हात आपल्या पावलांच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. आणि मग हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा, म्हणजे आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने अजून सैलपणे सोडलं जाईल. आणि आता इथे यथाशक्ती थांबा. डोळे उघडेच ठेवायचे.
दोन्हीही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले आहेत. पूर्णपणे पाठीचा मणका आपला ताणला गेलाय. गळ्यावर पोटावरती प्रेशर आहे. या सगळ्याची जाणीव रक्ताचा प्रवाह हा डोक्याच्या दिशेने होतोय. बरोबर, छान. सूर्यनमस्कारामधली ही तिसरी स्टेप आहे. आपण उद्या सूर्यनमस्कार बघणार आहोत. आणि मग हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हा. सावकाश हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डोळे मिटून घ्यायचे आणि विश्राम. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. पूर्णपणे फॉरवर्ड बेंड होता आपल्या संपूर्ण शरीराला. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं करूया बद्ध हस्त. आता हे सुद्धा बद्ध म्हणजे काय, तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवणे. म्हणजे जेव्हा एका आसनाच्या म्हणजे एखादं आसन करताना आपण ते कृती केली, तसं आता आपण मगाशी बद्ध हस्त गोमुख आसन केलं. म्हणजे हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन आपण हातांची बोटे इंटरलॉक केली होती. आता फक्त बद्ध हस्त म्हणजे काय करायचं, याच्या आधी पण आपण बघितलंय. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आता दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवून घ्या आणि ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब ठेवा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हा, बरोबर. खांदे जे आहेत हे मागे एकमेकांच्या जवळ आणा. खांद्यांचं मागे एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. पुन्हा इथे अट्टहास नसेल. आता आपल्याला पोटाचा भाग नकळत पुढे येतो, तर तो आपल्याला पुढे आणायचा नाहीये. फक्त पाठीच्या मणक्यातनं आपल्याला हळूहळू बॅकवर्ड बेंड घ्यायचंय. हळूहळू पाठीच्या मणक्यावरती प्रेशर आणायचं. आपले हात जे आहेत हे जमिनीकडे ताणा. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं ताणण्याचा प्रयत्न करा. आणि मग आपला चेहरा सिलिंगला समांतर. बरोबर. तोंड बंद, डोळे उघडे, श्वास चालू. असं इमॅजिन करा की तुमच्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात अजून जमिनीकडे ताणले गेले. छान. पूर्णपणे पाठकण्याला प्रेशर येतो. गळ्यापासून पोटापर्यंत सगळे स्नायू ताणले जातात. सावकाश उलटचाल करा. हळूहळू कमरेतनं सरळ. आधी हाताची पकड सैल करा, म्हणजे हात आधी सीटच्या जवळ घेऊन या. खांदे रिलॅक्स करा आणि मग हाताच्या बोटांची गुंफण सोडून द्या. आणि पुन्हा एकदा विश्रांती. करणार आहोत नी बेंडिंगचं उत्कट आसन. आता इथे सुद्धा ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र यथाशक्ती प्रयत्न करा. आता इथे थोडस पावलांमध्ये अंतर 1/2 फुटापेक्षा सुद्धा कमी असेल. ठीक आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे. बरोबर. आता इथे तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता, ज्यांचा तोल जातोय असं वाटत असेल त्यांनी. आणि आता हळूहळू आपल्या गुडघ्यातनं बेंड व्हायला सुरुवात करा. गुडघ्यातनं आपण बेंड होतोय. सीटचा भाग थोडासा मागे. तुमच्या मांड्या ज्या आहेत ह्या जमिनीला समांतर येतील एवढं आपल्याला खाली यायचंय. हा. तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. बरोबर. ठीक आहे. अजून थोडस बघा खाली येता येतंय का दर्शनात. बस शिंदे सर, बस. हा. ओके. आता इथे आपलं स्थिर झालं की मग टाचावर उचला. आपल्या दोन्हीही पायांच्या टाचावर उचला. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. बरोबर, छान. आणि आता इथे 5 सेकंद थांबण्याचा प्रयत्न. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू वर या. हात खाली घ्या आणि विश्रांती. पूर्णपणे गुडघ्याच्या स्नायूंवरती प्रेशर येतो या आसनामुळे आणि त्याचबरोबर थाय मसल्स साठी सुद्धा उपयुक्त आहे. कधी कधी आपला हा भाग वाढला जातो नकळत, तर तो सुद्धा त्याला एक आकार येण्यासाठी तुम्ही या आसनाचा सराव करू शकता. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आणि त्यानंतर
पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. करूया थोडस विश्रांतीकारक आसन, उत्तान वक्रासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा डावा. टाचा ज्या आहेत ह्या आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्या. गुडघे मांड्या जोडलेल्या आहेत, पावलं जोडलेली आहेत. हातांची बोटं एकमेकांमध्ये घुमवून ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. संपूर्ण खांदे पाठकणा जमिनीकडे सैल सोडा. आता जोडलेले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देह धारणा. संपूर्ण डावी बाजू ताणली गेली आहे. गळ्यावरती डाव्या बाजूने दाब आहे, उजव्या बाजूने ब्रेक ताण आहे. पाठकण्यावरती एक हलकासा ट्विस्टिंग आहे. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलटचाल करताना आधी मान सरळ होईल. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा जवळ घ्या. पुन्हा हातांच्या बोटांची घुंगण डोक्याच्या मागे. आता जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. सावकाश. पुन्हा एकदा देहधारण. संपूर्ण देहाचा आकृतीबंध आपला आपण तपासून पहा. विविध बाजूने ताण, दाब आणि ट्विस्ट याचा अनुभव. उलटचाल करताना आधी मान मध्यभागी, पाय मध्यभागी. दोन्ही हात खाली घ्या, दोन्ही पाय तसेच ठेवा. पावलांमध्ये थोडस अंतर घ्या, पायामध्ये अंतर घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. पायामधलं अंतर फक्त कमी करायचंय, जे आपले पाय जोडलेले होते ते. करणार आहोत आपण सेतू बंधासन. दोन्ही पावलांमधलं अंतर थोडस कमी करायचंय, म्हणजे अगदीच 2 ते 3 सेंटीमीटर एवढं दोन्ही पावलं आणि गुडघ्यामध्ये अंतर असेल. हा, त्याचा सीट पासून थोड्याशा लांब घ्या. बरोबर. दोन्ही हात, आता आपल्याला दोन्ही हात खालीच ठेवायचे शरीराच्या जवळ. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे, मग कमरेचा भाग वर उचलायचा आहे, मग पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलायचा आहे. आणि आपली हनुवटी गळ्याला लॉक होईल एवढं आपल्याला वरती यायचं. आपले हात मात्र खाली जमिनीवर आहे. हा बरोबर. हातांचा आधार पॅसिव्ह होतो जेव्हा आपण पूर्णपणे वरती येतो त्यावेळेला. ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. ज्यांना मानेच्या मणक्यात गॅप आहे त्यांनी हे करणं टाळा. छान. आणि इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. 2 ते 3 श्वास थांबण्याचा प्रयत्न. छान. सावकाश. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. कमरेचा भाग जमिनीवर, सीटचा भाग जमिनीवर. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका कुशीला बघा. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याच्या आतमध्ये पायाची बोटं बाहेर.
करणार आहोत आपण शलभासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीला टेकवा. हातांचे तळवे मांड्यांच्या खाली. हनुवटी पूर्णपणे जमिनीला चिकटलेली आहे. खांदे थोडेसे मागच्या मागे ओपन करा, म्हणजे थोडेसे वरच्या बाजूने ताणा. जमिनीकडे सैल न सोडता थोडेसे वरच्या बाजूने ताणा आपले दोन्ही खांदे. हनुवटी मात्र जमिनीवरच आहे. आता फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. 5 सेकंद थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5. उजवा पाय खाली. पुन्हा दोन्ही पाय जोडलेत. खांदे हलकेसे ओपन आहेत वरच्या बाजूने. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. आणि पुन्हा इथे 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश डावा पाय खाली. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. आपले खांदे जमिनीकडे सैल सोडून तिथल्या तिथेच विश्रांती थोडा वेळ. आता पुन्हा दोन्ही पायांनी एकत्रित हे आसन करणार आहोत. हनुवटी जमिनीवर आहे. खांदे वरच्या बाजूने स्ट्रेच करा हलकेसे. आपले दोन्ही हात मांड्यांच्या खाली आहेत. आणि आता दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचला. गुडघ्यातनं सरळ ठेवून. हनुवटी मात्र वर उचलायची नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवर असेल. हा, छान, बरोबर. टोळ. शलभ म्हणजे टोळ. टोळासारखा हा आकृतिबंध. सायटिका उपचारात्मक हे आसन आहे. व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो, पाठीची दुखणी कमी होतात. आणि आता इथे 10 सेकंद थांबा यथाशक्ती. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. हळूहळू दोन्ही पाय खाली घ्या. खांदे रिलॅक्स करा. हातांचा आधार मांड्यांच्या खाली तो काढून घ्या. आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. काल आपण हाताची वायू मुद्रा बघितली होती. आणि आज आपण बघणार आहोत प्राण मुद्रा, ज्याच्याने आपल्या प्राणशक्ती जी आहे, किंवा ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही प्राण मुद्रा महत्वाची ठरते. तर ही कशी करायची? सोपी आहे. आपलं करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं. बाकीची दोनही बोट सरळ असतील, एकमेकांच्या जवळ असतील. अंगठा, करंगळी, त्याची टोक आणि बघा 3 बोट आपण फोल्ड केली आहेत. करंगळी आणि रिंग फिंगर, त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं. दोन्ही हातांचे तळवे सिलिंगकडे. दोन्ही हात मांडीवरती, डोळे मिटून घ्यायचे. आणि आता फक्त श्वासाकडे लक्ष द्या. चेहरा शांत. आपण आज जी जी काही साधना केली त्याचा मनातल्या मनात मागोवा. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. हाताची प्राणमुद्रा सोडून दोन्ही हातांची द्रोण मुद्रा. डोळे अलगद मिटलेत.
पुढच्या सगळ्या कृती बंद डोळ्यांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न करा. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. काही क्षण शांत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्य अभ्यास ची 5 आवर्तन. म्हणजे उजव्या नाकपुडीने श्वास घेणार आणि उजवीने सोडणार. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. डावी नाकपुडी 2 बोटांनी बंद करून घ्यायची. उजवी नाकपुडी ओपन आहे. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीनेच संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवीनेच रेचक. अजून एक राऊंड. उजवीने पूरक. उजवीने संथ रेचक. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. करूया चंद्र अभ्यास. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने रेचक. डावीने पूरक. डावीने रेचक. डावीने पूरक. डावीनेच रेचक. डावीने पूरक. डावीने रेचक. शेवटचा वर्तन चंद्र अभ्यास. डावीने पूरक. डावीनेच रेचक. 3 आवर्तन अनुलोम विलोमची. थोडा वेळ हात खाली घ्या. हाताची प्राणायाम मुद्रा तशीच ठेवायची. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावरती. करूया 3 आवर्तन अनुलोम विलोमची. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले आहेत. डावीने यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. एक आवर्तन पूर्ण झालं. पुन्हा एकदा. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. पुढचं एक आवर्तन हे आपलं आपण स्वतःच्या मनाने करा, सूचनेशिवाय. आवर्तन झालं की हात खाली येईल.
अंगठा हात खाली आल्यानंतर हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणा. तिथे जे काही सटल व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतील त्याकडे आपलं मन केंद्रित करून घ्या. दोन्हीही हातांची उरलेली तीनही बोटं अर्धवट मिटलेली आहेत आणि ती अगदी सैल आहेत. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये आपण हलकासा दाब आणलेला आहे. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची जाणीव, काही स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. या स्पंदनांच्या अनुभूतीसह आपण करूया भ्रामरीची 3 आवर्तनं. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. करणार आहोत क्विक रिलॅक्सेशन. आता दोन्ही पाय जुळवून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. हाताच्या मुठी घट्ट आवळून घ्या. आणि आता आपल्याला संपूर्ण शरीरातला प्रत्येक अवयव आवळून घ्यायचा आहे. एकदम टाईट टाईट करत जायचंय. हाताच्या मुठी वळून घ्यायच्यात, हात डोक्याच्या दिशेने वर. आणि आता पावलापासून सुरुवात करायची. आपले दोन्ही पावलं टाईट करायचेत. आपला जो बोट्याचा भाग आहे, अँकल जॉईंट्स आहेत, ते घट्ट करायचे, टाईट करायचेत. काफ मसल्स टाईट करायचेत. गुडघ्याचे सगळे सांधे टाईट करा. आपल्या मांडीचा भाग टाईट करा. सीटचा भाग टाईट करा. सगळं संपूर्ण शरीर एकदम टाईट टाईट टाईट. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्यायचे, डोळे गच्च मिटून घ्यायचे, दातावर दात लावायचे आणि संपूर्ण शरीर टाईट करायचंय, आवळून घ्यायचंय जास्तीत जास्त. टाईट 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 टाईट. रिलॅक्स करा. हाताच्या मुठी सोडून द्या. चेहरा शांत. हात तसेच ठेवा डोक्याच्या दिशेने वर. अजून आपल्याला अजून एकदा हीच कृती करायची. पूर्णपणे रिलॅक्स व्हा. नाकाने श्वास घ्या मोठा आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. अजून एकदा हीच कृती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हाताच्या मुठी वळून घ्या आणि संपूर्ण शरीर टाईट करायला सुरुवात करूया. आपले पाऊल, अँकल जॉईंट्स टाईट करायचे, काफ मसल्स टाईट करायचे, गुडघे टाईट करायचे, थाय मसल्स टाईट करायचे, सीटचा भाग टाईट करायचा, पाठीचा मणका टाईट, पोटाचे स्नायू, छातीचा भाग, गळा, आपले ओठ गच्च मिटून घ्यायचे, दातांवर दात, डोळे गच्च मिटलेले आहेत, संपूर्ण हात आपले गच्च मिटलेले, संपूर्ण शरीर टाईट 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 आवळून घ्यायचंय. जास्तीत जास्त आवळून घ्यायचंय. संपूर्ण शरीर टाईट 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 टाईट. आणि रिलॅक्स. हात खाली घ्या. पाठकाणा सैल सोडून द्या. खांदे रिलॅक्स सोडा. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. हात शरीराच्या जवळ घेऊन यायचे. थोडंसं अंतर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. रिलॅक्स. चेहरा शांत. पापण्यांवर पापण्या अलगद मिटलेल्या. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना होत आहे.
श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे. मी माझा श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता मी बाहेर सोडून देत आहे. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. श्वास घेतोय, सोडतोय. लयबद्ध सुरू असलेला श्वास. विचारांची गती कमी झाली आहे. शरीर मन शांत झालंय. स्वतःला मनापासून धन्यवाद. हळूहळू या स्थितीतून बाहेर येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मकार लांबवलेला ओंकार अगदी हळू आवाजात. ओ. दोन्ही हात जोडून शांती पाठ. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन आपापल्या क्षमतेने कमरेचे पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. हळूहळू कमरेचा सहल. दोन्ही हात खाली, हस्त मार्गाने. नैत्र स्पर्श. अलगद डोळे मिळून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते.